तर मोहोळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात धंगेकरांकडून मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप। त्याच पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती। फडणवीसांनी मोहोळ यांना बोलावून घेतलं असेल। मुरलीधर मोहोळ आणि फडणवीस भेटीवर धंगेकरांचं विधान। तर मोहोळ यांच्या प्रतिज्ञापत्रात 6 ते 7 गुन्ह्यांचा उल्लेख। धंगेकरांचं मोहोळांना प्रत्युत्तर। फडणवीस चाणाक्ष राजकारणी मोहोळ यांना जाब विचारतील। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांचा दावा। तर फडणवीस खऱ्याला खरं करणारे। धंगेकरांकडून फडणवीसांचं कौतुक। हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगल्या महिलांना एड्स झाल्याचं दाखवत अनुदान लाटलं। संजय गायकवाड यांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर खळबळजनक आरोप। एकीकडे मंत्री राहता आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान देता हा राजकीय विनोद आहे। 2 सप्टेंबरच्या GR वरून भुजबळांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचा निशाणा। सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे। मात्र जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या जोराने वाढले तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कान टोचले। भंडारा जिल्ह्यात एका नेत्यानं 20% कमिशन घेतलं। भाजप आमदार परिणय फुके यांचा रोख नेमका कोणाकडे, याकडे सर्वांचंच लक्ष।